तर एक ना आजी होती, तिला ना तिच्या मुलीकडे जायचं असतं. तर मग तिच्या मुलीचं घर खूप दूर असतं आणि ते जंगलातून जावं लागतं. तर मग आजी मग सगळे लाडू ते मुलीसाठी लाडू बांधते, लाडू चांगले चांगले लाडू बांधते. मग ती जाते मग जंगलातून. मग जंगलात तिला आहे ना वाघ भेटू. तो वाघ सांगतो तिला, ए म्हातारी कुठे चालली तू, आता मी तुला खाणार. पण तू आज म्हणते अरे बाबा माझे जेवण करू दे, माझ्या लेकीकडे जाऊ दे, माझे करू दे आणि मला दूध पोळी खाऊ दे मम्मी, मग तुम्हाला खा. मम्मी जाडी मोठी झाली का मग तुम्हाला खा. मी जाडी मोठी झाली का मग तुम्हाला खा. मग तो वाघ का म्हणतो, हा ठीक आहे पण लवकर ये. मग ती आजी जाते, मग लेकीकडे जाते. मग लेकीकडे राहते, खूप दिवस राहते. आणि मग नंतर मग लेकीला सांगते की असं असं झालंय, एक वाघ भेटला मला जंगलामध्ये. मग मी त्या जंगलातल्या वाघाला सांगितलं की मी दूध, रोटी, तूप, भात चांगलं चांगलं खाते, मग मी जाड झाली का तू मला खा. मग तिची मुलगी म्हणते ठीक आहे आई, तू असं कर, मी एक तुला युक्ती देते, मग तसं कर. मग ती काय करते, एक मोठा भोपळा घेते आणि त्या मोठ्या भोपळ्याला कापते. ती त्याच्यामध्ये हात काढण्यासाठी 2 होल करते, त्याच्यातून हात काढते. 2 पायासाठी होल करते, जिथं मी ते चालू शकते, पळू शकते. मग ती जाते मग जंगलात. ती सांगते की असं असं झालं तर असं करायचं. मग ती जंगलात जाते. मग वाघ पुन्हा येतो तिच्या समोर. मग ती काय बोलते, चल रे भोपड्या टुणूक टुणूक, असं गाणं म्हणत ती जात असते. चल रे भोपड्या टुणूक टुणूक, चल रे भोपड्या टुणूक टुणूक. मग काय बंद नाही, अरे स्टोरी संपली नाही ना.